नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 10 मधील पाठ क्रमांक 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर ह्या पाठाबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर। ओके, अ बेगर मीन्स भिकारी, अ लेसन मीन्स धडा, इन लाईफ म्हणजे जीवनाचा धडा। अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर म्हणजेच एका भिकाऱ्याकडून घेतलेला आयुष्याचा धडा असं आपण म्हणू, किंवा भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा। तर मित्रांनो, हा जो पाठ आहे, ह्या पाठाची जी लेखिका आहे ही सुधा मूर्ती, की जी आपली भारतीय रायटर आहे। की आपण एकंदरीत सांगायचं झालं तर सुधा मूर्ती इज अ वेल नोन इंडियन रायटर ऑफ शॉर्ट स्टोरीज। आणि हा जो पाठ आहे हा वाईज अँड अदरवाईज ह्या आपल्या तिच्या पुस्तकामधून तिनं घेतलेला आहे। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। तर ह्या कथेमध्ये, ह्या पाठामध्ये दोन कॅरेक्टर आहेत। एक आहे मीना आणि दुसरी आहे स्वतः लेखिका, जिचं नाव आहे सुधा। तर सुधा आणि मीना हे दोन कॅरेक्टर ह्या कथेमध्ये आहेत मित्रांनो। तर चला आपण सुरुवात करूया। मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन। तर मीना ही माझी चांगली मैत्रीण आहे। सी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी। तर ती एक LIC मध्ये एक ऑफिसर या पदावर आहे अँड अर्निंग अ गुड सॅलरी, आणि ती चांगला पगार कमवते। बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर। परंतु मात्र तिच्यासोबत ऑलवेज नेहमी काहीतरी एक विचित्र एक गोष्ट अबाउट हर असते। कोणती? सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी। तर ती काय असते? नेहमी दुःखी असते, अनहॅपी असते। व्हेनेवर आय मेट हर, जेव्हा तिला भेटतो, आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड। आणि जेव्हा मी तिला भेटतो, आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड। डिप्रेस्ड म्हणजे काय? तर दुःखी, त्याला काय म्हणू आपण? उदास। तर मी जेव्हा तिला भेटतो तेव्हा मी काय फील करतो? तर उदास फील करतो, डिप्रेस्ड फील करतो। इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वेट ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स अँड इट वॉज दो हर ग्लूम। आता ग्लूम मीन्स काय? तर इथं बघा त्याचं मिनिंग दिलेलं आहे फिलिंग ऑफ सॅडनेस, म्हणजेच दुःखाची भावना म्हणू। फिलिंग ऑफ सॅडनेस म्हणजे दुःखाची भावना। अँड सिनिसिझम अ डिसट्रस्टफुल ॲटिट्यूड, म्हणजेच काय? तर कुणावरही विश्वास न ठेवणे। तर काय म्हणते बघा लेखिका इथं, इट वॉज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स। म्हणजे बघा, तर तिचे जे ग्लूम म्हणजेच तिचे जे औदासीन्य आहे, आपण ग्लूम म्हणजे काय म्हणू? औदासीन्य। आणि तिची जी उपेक्षावादी जी वृत्ती आहे ते काय पसरवते? आपोआप स्प्रेडिंग म्हणजे पसरवणे। काय पसरवते? तर ग्लूम, औदासीन्य आणि उपेक्षावादी वृत्ती ती आपोआप पसरवत असते तिच्या अशा वागण्यामुळे। ओके, अँड सी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन। आता कोणत्या एका व्यक्तीसोबत किंवा एखाद्या विषयाच्या बद्दल सी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से। आता सी नेवर हॅड म्हणजे कुठल्याही व्यक्ती असो किंवा एखादा कोणताही विषय असो, ती त्याबद्दल कधीही सकारात्मक, आता पॉझिटिव्ह म्हणजे काय? तर सकारात्मक बोलत नसे, आहे ना। सी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से म्हणजे ती कधीही सकारात्मक बोलत नसे। मग ते एखादी व्यक्ती असो किंवा एखादा ती विषय असो, त्याबद्दल ती कधीही सकारात्मक बोलत नसे। फॉर इन्स्टन्स आय माइट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅड कम फर्स्ट इन स्कूल। उदाहरणात सांगायचं झालं तर फॉर इन्स्टन्स म्हणजे आपण या ठिकाणी उदाहरणात म्हणू, आय माइट से टू हर। समजा जर मी तिला म्हटली, मीना डिड यू नो राकेश हॅज कम टू फर्स्ट इन स्कूल। मीना, तुला माहीत आहे की राकेश आपल्या शाळेमध्ये पहिला आला। तर मीना इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी बेलिटल द अचीवमेंट। तर मीना आपली बिलकुल इमिडिएट रिस्पॉन्स देणार कशी? बी टू बेलिटल। आता बी टू बेलिटल म्हणजे काय? तर एखाद्याला कमी लेखणे। द अचीवमेंट म्हणजे त्याच्या यशाला ती कमी लेखत ती म्हणणार। नॅचरली, साहजिकच, हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से। तर ती काय म्हणणार? निश्चितच, साहजिकच, कारण की त्याचा जो वडील आहे, फादर आहे, तो काय आहे? स्कूल टीचर आहे। मग स्कूल टीचर आहे तर तो निश्चितच काय येणार?
पहिला येणार असं ती म्हणायची. इफ आय सेड, समजा जर मी म्हटलं मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट सी. मीना श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे नाही का. आता बघा इथं इजंट सी म्हणजे क्वेश्चन टॅगचा यूज केलेला आहे. बघा तर श्वेता हा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम असल्यामुळे त्याच्यासाठी शी कर्ता असल्यामुळे त्याच्यासाठी सी हा सर्वनाम यूज केलेला आहे. आणि इज आणि त्याचा संक्षिप्त रूप नकारार्थी संक्षिप्त रूप इजंट सी. ओके. नाही का मीना वुड बी पेसिमिस्टिक. तर मीना ही काय तर पेसिमिस्टिक म्हणजे काय तर त्याला काय म्हणतो आपण उपेक्षा उपहासाने. आता निराशावादी म्हणतो आपण. पेसिमिस्टिक म्हणजे काय होते निराशावादी. इथं बघा त्याचं एक्सपेक्टिंग द वर्स्ट हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे ती उपहासाने तिला म्हणणार काय म्हणणार वेन अ पोनी इज यंग. आता पोनी म्हणजे काय तर घोड्याचा बच्चा आहे ना, घोड्याचा बच्चा. ही लुक्स हँडसम इट इज एज दॅट मॅटर. तर ती काय म्हणणार उपहासाने व्हेन अ पोनी इज यंग, जेव्हा घोडा हा छोटा असतो, ही लुक्स हँडसम, तो कसा दिसतो हँडसम दिसतो. इट इज एज दॅट मॅटर. तर हा कशाचा तर त्याच्या वयेचा म्हणजे वयेचा परिणाम आहे की ती सुंदर दिसते म्हणजे तो कशाचा परिणाम आहे तिच्या वयेचा आहे. आणि जेव्हा वेट फॉर सम टाईम काही दिवस वाट बघ श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. आणि थोडी वर्ष थांब श्वेता तुला इतरांपेक्षा काय कुरूप दिसायला लागेल अशी ती म्हणजे पेसिमिस्टिक उपहासाने म्हणजे निराशावादी वृत्तीने ती बोलत असायची. ओके. देन मीना इट्स अ ब्युटिफुल डे लेट्स गो फॉर अ वॉक. मीना आज किती सुंदर दिवस आहे चला आपण फिरायला जाऊ का. नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. तर ती म्हणायची नाही आज सूर्य खूप तापलेला आहे अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. मी जर जास्त चालली तर मी काय करतो थकतो. टायर्ड मीन्स थकणे. बिसाइड हू सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ देअर्स नो प्रूफ. आणि मला सांग कोण म्हणतो की चालल्याने आपण आरोग्य सुधारते. देअर इज नो प्रूफ. तिथं कोणताही असा प्रूफ नाही कोणताही असा पुरावा नाही. दॅट वॉज मीना. आणि अशी ही कोण होती मीना होती. सी स्टेड अलोन इन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. सी स्टेड ती राहायची कुठं अलोन इन ॲट अपार्टमेंट. तिथे अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची. अँड हर पॅरेंट्स लिव्ह इन दिल्ली. आणि तिचे जे पॅरेंट्स होते ते कुठं दिल्लीला राहायचे. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. She was an only child. ती एकुलती एक मुलगी होती आपल्या आईवडिलाला. and had the habit of complaining about the anything and everything. म्हणजे सगळ्याच गोष्टीची आणि कशाची सवय होती तर कंप्लेनिंग तक्रार करण्याची तिला हॅबिट होती. नॅचरली साहजिकच सी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि साहजिकच सी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नो बडी वॉन्ट टू व्हिजिट हर. म्हणजे साहजिकच तिला सोबत राहायला किंवा तिला कोणी भेटायला तयार नव्हते. देन वन डे एके दिवशी मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर. आणि एके दिवशी मीनाची बॉम्बेला काय झाली ट्रान्सफर झाली अँड सून आणि लवकरच वी ऑल फॉरगेट अबाउट हर. आणि आम्ही लवकरच तिला सगळेजण काय विसरून गेलो. ओके. सो देन मेनी इयर्स लॅटर खूप वर्षानंतर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. आणि खूप वर्षानंतर मी बॉम्बेच्या फ्लोरा फाउंटनमध्ये कुठं सापडली. आय कॉट इन द रेन पावसामध्ये मी त्या बॉम्बेच्या फ्लोरा फाउंटनमध्ये मी लटकली. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव एनी अम्ब्रेला. इट वॉज पोरिंग. आता पोरिंग म्हणजे काय तर खूप मुसळधार पाऊस होता. पोरिंग म्हणजे खूप मुसळधार. अँड ड्रिझलिंग म्हणजे झिमझिम पाऊस म्हणतो ना झड पकडते की नाही त्याला आपण ड्रिझलिंग म्हणतो. तो खूप मुसळधार पाऊस होता. अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. आणि माझ्याकडे अम्ब्रेला म्हणजे छत्रीसुद्धा नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. आणि माझ्याकडे छत्री नसल्यामुळे मी त्या अकबर अलीच्या पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर जवळ काय वेट म्हणजे वाट पाहत होती कशाची फॉर द रेन टू सबसाईड. आता
सबसाईड म्हणजे टू सेटल डाऊन आर स्टॉप, म्हणजे पाऊस कमी होण्याची किंवा थांबण्याची मी वाट पाहत होती, वेटिंग फॉर. सडनली अचानक आय स्पॉटेड मीना, आणि अचानक मी मीनाला बघितलं. मीना मला दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन, आणि माझी पहिली प्रतिक्रिया काय होती तर तिथून पडून जाण्याची. टू रन इवन इन दॅट पॉरिंग रेन, जरी खूप पाऊस पडत होता, मुसळधार पाऊस पडत होता, तरी तिला पाहिल्याबरोबर मला तिथून पडून जाण्याची, म्हणजे पडून जावं अशी माझी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया होती. आय वॉज अनॉक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, हॅविंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. आय वॉज अनॉक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, म्हणजे तिला बघून मी दुःखी होण्यासाठी अवॉइड करत होती. कशासाठी? टू हॅविंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स, म्हणजे तिच्या कधीही न संपणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी ऐकण्यापासून मी स्वतःची सुटका करण्यासाठी मी तिथून सर्वप्रथम पडून जाण्याचं ठरवलं. हाऊएव्हर आय कुडंट इस्केप, परंतु मी तिथून स्वतःची सुटका करू शकली नाही. आय कुडंट इस्केप म्हणजे सुटका करणे, मी स्वतःची सुटका करू शकली नाही. सी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट, आणि तिनं मला आधीच काय केलं होतं, बघितलेलं होतं. तिनं आधीच मला बघितलं. अँड होल्ड अप माय हँड वॉर्मली, व्हॉट्स मोर सी वॉज व्हेरी चेअरफुल, आणि तिनं मला आधीच बघितलं आणि प्रेमाने माझा हात तिनं वॉर्मली होल्ड अप माय हँड, आणि येऊन प्रेमाने माझा हात तिनं पकडलं. अँड व्हॉट्स मोर सी वॉज व्हेरी चेअरफुल, आणि तुम्हाला काय सांगू, ती फारच काय होती, आनंदी होती, उत्साही होती. हे आय एम रिअली एक्सायटेड, इट्स नाईट्स टू मीट टू ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग हिअर. हे ते म्हणाली, हो मी किती खुश झाले. आय एम रिअली एक्सायटेड, इट्स नाईट्स टू मीट ओल्ड फ्रेंड्स, मी फारच उत्साहित झालेली आहे. जुन्या मैत्रिणींना भेटून फारच छान वाटते. इट्स नाईट्स टू मीट ओल्ड फ्रेंड, व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथं काय करतेस, म्हणजे तू इथं, व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथं काय करत आहेस. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क, आणि मी तिला एक्सप्लेन करून सांगितलं की आय वॉज इन बॉम्बे ऑन माय ऑफिशियल वर्क, मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी मी बॉम्बेला आली आहे म्हणून मी तिला एक्सप्लेन करून सांगितलं. सो देन से विथ मी टू नाईट, सी सेट, ती म्हणाली मग तू आज रात्रभर माझ्यासोबत थांब. लेट्स चॅट, आपण गप्पा मारूया. डू यू नो दॅट, तुला ठाऊक नाही का, ओल्ड फ्रेंड अँड मेमोरीज आर प्रेशियस अँड रेअर, तर जुने मित्र आणि जुन्या आठवणी ह्या कशा असतात, मौल्यवान असतात आणि दुर्मिळ असतात. रेअर मीन्स दुर्मिळ असतात. आय कुडंट बिलीव्ह इट, वॉज दिस रिअली मीना, मला तर विश्वासच बसत नव्हता की खरंच ही मीना आहे की नाही. आय पिन्स्ड माय सेल्फ हॅड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम, आणि मी हे स्वप्न तर नाही ना, इट वॉजंट अ ड्रीम, म्हणून मी स्वतःला काय केली, पिन्स्ड म्हणजे आपण म्हणतो ना चिमटा घेणे, तर मी स्वतःला चिमटा घेतली, हे स्वप्न तर नाही ना. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर, परंतु खरंच मीना ही तिथं उभी होती, राईट इन फ्रंट ऑफ मी, तर अगदी माझ्या समोर ती काय होती, खरोखरच उभी होती. स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग अँड येस सी डीड लुक हॅपी, माझा हात पकडून, स्क्विझिंग म्हणजे काय, तर हात घट्ट पकडून ती उभी होती, ती हसत होती. अँड येस सी डीड लुक हॅपी, आणि होय खरंच ती काय तर खूप आनंदी दिसत होती. In 3 years she had been in Bangalore. I had never once seen her smiling like that. आणि गेली 3 वर्ष बेंगलोरमध्ये मी तिला इतकी आनंदी कधीच बघितलेली नव्हती. अशी सुधा मूर्ती आपल्याला सांगत आहे. अ फ्यू स्टँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स had passed. There were a few wrinkles in the face, but the truth was that she looked more attractive than ever before. Okay, तर ती म्हणते की आय हॅड नेवर सीन हर स्माइलिंग लाईक दॅट, मी तिला याच्यापूर्वी इतकं हसताना कधीच बघितलेलं नव्हतं. अ फ्यू स्टँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंड मी दॅट इयर्स हॅड पास्ड. बघा, तर अ फ्यू स्टँड ऑफ ग्रे हेअर आहे ना, तर फ्यू स्टँड्स ऑफ ग्रे म्हणजे काय,
तर करड्या केसाचे जे पुडके होते तिच्या केसामधले, त्याच्यावरून मला असे रिमाइंड झालं की आता खूप वर्ष निघून गेली. देअर वेअर अ फ्यू रिंकल इन हर फेस बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. देअर वेअर फ्यू रिंकल इन हर फेस, तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या, रिंकल म्हणजे सुरकुत्या पडल्या होत्या, परंतु बट द ट्रूथ वॉज, परंतु सत्य असं होतं, शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर, परंतु अजूनही ती काय दिसत होती, आकर्षक दिसत होती पूर्वीपेक्षा. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. परंतु शेवटी फायनली मी म्हणू शकली की नाही मीना, मी आज तुझ्यासोबत राहू शकत नाही. आय हॅव अटेंड अ डिनर, मला एक डिनर अटेंड करायचं आहे, मला म्हणजे कुठंतरी जेवायला जायचं. आय गिव मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. मला तू तुझं आपलं कार्ड दे, मला तू तुझं कार्ड दे. आय विल कीप इट टच विथ यू, मी तुझ्या संपर्कात असेल. आय प्रॉमिस, मी तुला वचन देतो. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. फॉर अ मोमेंट, काही क्षणापुरती मीना लुक डिसअपॉइंटेड, मीना ही थोडी काय झाली, उदास झाली. डिसअपॉइंटेड म्हणजे उदास होणे. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट सीस इन्स्टेड. मग ती म्हणाली ठीक आहे, मग चल ॲटलिस्ट आपण थोडं थोडं चहा तरी घेऊया, अशी ती म्हणाली. बट मीना इट्स पॉरिंग. मग मी म्हणाली बट मीना ही तर इट्स अ पॉरिंग, इथं खूप मुसळधार पाऊस पडत आहे. पॉरिंग म्हणजे खूप मुसळधार पाऊस पडत आहे. सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, सी सेड. मग ती म्हणाली सो व्हॉट, मग काय झालं, वी विल बाय अम्ब्रेला, चल आपण एक अम्ब्रेला विकत घेऊया. अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, आणि नंतर मग आपण ग्रँड हॉटेलला जाऊया. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. मग मी तक्रार केली, तर आपल्याला एवढ्या पावसामध्ये टॅक्सी मिळणार नाही. सो व्हॉट, मग काय झालं, वी विल वॉक, चल आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड, मी तर अगदी आश्चर्यचकित झाली होती. धिस वॉजंट द सेम मीना, धिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मी ज्या मीनाला ओळखतो ही खरंच ती मीना होती का. टुडे सी सीम्स रिअली टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. आणि आज तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट म्हणजे तडजोड करायला, म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट, कोणतीही ॲडजस्टमेंट, कोणतीही तक्रार करायला ती आज तयार होती अशी ती वाटत होती. अँड वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेन्स्ड. आणि आम्ही भिजत भिजत कुठं पोहोचलो, ग्रँड हॉटेलला. रीच म्हणजे पोहोचणे. बाय देन, त्यानंतर द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू और व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. म्हणजे मी ज्या मीनाला ओळखतो की जी उदास म्हणजे निराशावादी जी मीना होती, त्या मीनामध्ये एवढा मोठा चेंज कोणी आणि कसा का घडवून आणलं, हे मी माझ्या मनामध्ये विचार करत होती. आणि त्या फाइंड आउट करण्याचा विचार मी माझ्या मनामध्ये करत होती की एवढ्या मोठ्या अशा निराशावादी मीनामध्ये कोणी आणि कसा चेंजेस घडवून आणला, हे माझ्या मनामध्ये काय, आय थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट, की तेच मी काय शोधून म्हणजे फाइंड आउट करणार, हे माझ्या मनामध्ये मी विचार करत होती की कोणी, हू अँड व्हॉट, कसं हिच्या मनामध्ये एवढा चेंजेस घडवून आणलं. आय वॉज क्वाईट क्युरियस, मी अतिशय उत्सुक झाली. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीना मला सांग, तुझ्या जीवनामध्ये कोणी एखादा प्रिन्स चार्मिंग तर आलेला नाही ना, की ज्याने तुला हे सगळं बदलवूनच टाकलं, टू चेंज सो की तुला एवढं त्यांनी बदलवून टाकलं. तर मीना म्हणते की मीना वॉज सरप्राईज्ड बाय माय क्वेश्चन. तर मीना माझ्या प्रश्नाने काय झाली, आश्चर्यचकित झाली. नो देअर इजंट एनी वन लाईक दॅट, सी सेड. ती म्हणाली नाही, असं कुणीही माझ्या जीवनात आलं नाही. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड, लाईक तेंडुलकर डज इट इन द ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे ज्या पद्धतीने तेंडुलकर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये विचारतो की बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी, त्याच पद्धतीने मी तिला विचारलं, देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, मग तुझ्या एनर्जीचं रहस्य काय आहे. सी स्माइल्ड, ती
स्मिथ हास्य केली. अ बेगर चेंज माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलवून टाकलं. अँड आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. अँड आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड. आता डमफाउंडेड म्हणजे काय, तर पूर्ण आश्चर्याने अवाक होणे. आणि मी पूर्णपणे निश्चितच पूर्ण आश्चर्याने अवाक होऊन गेली. अँड शी कुड सी इट. आणि ते तिच्या लक्षात आले. ओके, सो देन यस बेगर, यस बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिश्युअर मी. आणि तिनं मला पुन्हा खात्री व्हावी म्हणून तिनं पुन्हा रिपीट केलं, काय तर होय, एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलवून टाकलं. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5 year old ग्रँडडॉटर. ही वॉज ओल्ड, तो म्हातारा होता. अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. आणि तो कुठं, तर माझ्या घराच्या अगदी समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे माझ्या अगदी घराच्या समोर राहायचा. कुणासोबत, तर विथ हिज 5 year old ग्रँडडॉटर. तर आपल्या 5 वर्षाच्या एका नातीसोबत तो माझ्या घराच्या समोर राहायचा. ॲज यू नो, तुला तर माहीत आहे, आय वॉज अ क्रोनिक पेसिमिस्टिक. आता क्रोनिक म्हणजे एक्स्ट्रीम, म्हणजे खूपच, मी तर खूपच काय होती, निराशावादी होती. अँड आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू हिज बेगर एव्हरी डे. आणि रोज मी माझं जे लेफ्ट ओव्हर्स आहे, म्हणजे शिळं जे अन्न आहे, त्याला काय करायची, द्यायची. यूज टू गिव्ह हिम, आहे ना, माय ओव्हर लेफ्ट. तर त्या भिकाऱ्याला मी रोज आपलं शिळं पासं द्यायची. आय नेवर स्पोक टू हिम. मी त्याच्यासोबत कधीही बोलली नाही. नॉर डिड्स ही स्पीक टू मी. किंवा तो माझ्यासोबत कधी बोलला नाही. वन मान्सून डे, एका पावसाच्या दिवशी, आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. एके दिवशी मी माझ्या बेडरूमच्या विंडोमधून काय तर बाहेर बघत होती आणि कर्सिंग टू द रेन. आणि पावसाला मी काय तर श्राप देत होती, शिव्या देत होती. आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. आणि मी असं काय करत होती हे मला अजिबात माहीत नव्हतं. इवन आय वॉजंट इवन गेटिंग वेट. आणि मी तर ओली होत नव्हती, तरी परंतु मी त्याला काय कर्स करत आहे किंवा काय शिव्या घालत आहे हे मला कळत नव्हतं. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड द granddaughters their daily quota of leftovers. They went hungry, I am sure. And on that day, आणि त्या दिवशी I couldn't give the beggars and his granddaughters their daily quota of leftover. म्हणजे जो लेफ्टओव्हर अन्न होता, जो शिळापाका अन्न होता, त्याचा जो डेली कोटा होतो, त्या दिवशी मी त्यांना देऊ शकली नाही. अँड दे वेंट हंग्री, आय एम शुअर. आणि मला खात्री होती की ते निश्चितच काय भुकेलेले असतील. However, ओके, सो हाऊएव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. आणि मी माझ्या खिडकीतून जे बघितलं तर त्याने मी काय झाली, अगदी सरप्राईज झाली, आश्चर्यचकित झाली. द बेगर अँड द यंग गर्ल्स वेअर प्लेईंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. आणि द बेगर अँड द यंग गर्ल्स वेअर प्लेईंग ऑन द रोड. आणि तेवढ्या पावसामध्येही तो जे बेगर आणि त्याची जी छोटी नाती होती ते काय तर त्या पावसामध्ये खेळत होती. व्हाय, बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. कारण काय तर त्या रोडवर अजिबात ट्रॅफिक नव्हती आणि त्याच्यामुळे त्या पावसातही ते त्या रोडवर खेळत होते. दे वेअर लाफिंग, ते हसत होते. क्लॅपिंग, टाळ्या वाजवत होते. ते स्क्रीमिंग जॉयसली, ते जोरजोराने आनंदाने ओरडत होते. ॲज इफ दे वेअर इन अ पॅराडाईज, जसं की ते एका स्वर्गात, पॅराडाईज नंदनवनामध्ये होते, अशा पद्धतीने ते वागत होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. म्हणजे भूक आणि पाऊस हा त्यांच्या म्हणजे त्याचा काही त्यांच्यावर फरक पडला नाही. ओके, नाव नेक्स्ट. दे वेअर टोटली ड्रेन्स्ड अँड टोटली हॅपी. ते पूर्णपणे भिजलेले होते. ड्रेन्स म्हणजे भिजलेले आणि पूर्ण काय होते, आनंदी होते. आय इन्व्हाइट देअर जेस्ट फॉर लाईफ. जेस्ट म्हणजे ग्रेट एन्जॉयमेंट ऑर इंथुजियाझम, म्हणजे जीवनाचा उत्साह आणि आनंद बघून मी काय होते, इन्व्हाइट म्हणजे मला हेवा वाटत होता, त्यांचा मत्सर वाटत होता, हेवा वाटत होता. इन्व्हाइट म्हणजे हेवा. आणि त्यांचा आनंद बघून मला काय वाटला, त्यांचा हेवा वाटला. दॅट सीन्स फोज मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि ते जे दृश्य होते त्या दृश्यांनी मला माझ्या जीवनाकडे वळून बघण्याचा काय तर वळून पाहण्यास भाग पाडले. म्हणजे दॅट सीन्स, ओके, सो दॅट सीन्स फोज मी
टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि त्या दृश्याने मला माझ्या जीवनाकडे म्हणजे स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास काय भाग पाडले. फोर्स म्हणजे भाग पाडले. अँड आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. आणि माझ्याकडे सगळं काही आहे, सो मेनी कम्फर्ट्स, आणि माझ्याकडे सगळ्या काही सुखसोयी आहेत. नन ऑफ विच दे हॅड, त्यापैकी त्यांच्याकडे एकही नाही. एवढ्या माझ्याकडे सुखसोयी आहेत. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स. परंतु मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे, ती माझ्याकडे नाही. असेट्स म्हणजे एखादी मौलिक गोष्ट आहे की नाही. आपल्याकडे असणारे जे मौल्यवान वस्तू असतात की नाही, त्यांना आपण असेट्स म्हणतो. की त्यांच्याकडे मात्र असे एक मौल्यवान गोष्ट आहे की जे माझ्याकडे नाही. वन विच आय लॅक्ड, की ज्याचा माझ्याकडे काय आहे, अभाव आहे. लॅक्ड. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. आणि त्यांना माहीत आहे की नसतानासुद्धा जीवनामध्ये कसं आनंदी राहायचं. आय फेल्ट असेम्ड ऑफ माय सेल्फ. आणि मला स्वतःचीच काय वाटली, लाज वाटली. असेम्ड म्हणजे लाज वाटणे. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. आणि मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही आहे याची काय मी लिस्ट, यादी तयार करायला सुरुवात केली. आय फाउंड, मला असं कळलं की आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. आणि मला असं कळलं की माझ्याकडे एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत की दॅन द मोस्ट पीपल कुड इमॅजिन, की बरेचसे लोक काही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. एवढ्या माझ्याकडे, म्हणजे कोणत्या तर कम्फर्ट्स, म्हणजे कोणत्या गोष्टी तर सुखसोयीच्या गोष्टी माझ्याकडे एवढ्या आहेत की एक सामान्य माणूससुद्धा कल्पनासुद्धा करू शकणार नाही एवढ्या. सो दॅट डे, त्या दिवशी आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि तो भिकारी एक माझा रोल मॉडेल म्हणजे एक आदर्श व्यक्ती समजून मी त्या दिवशी ठरवलं, डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, म्हणजे जीवनाकडे बघण्याचा जो माझा दृष्टिकोन आहे तो मी बदलवण्याचं त्या दिवशी ठरवलं. काय तर तो भिकारी एक माझा काय रोल मॉडेल, एक आदर्श व्यक्ती समजून मी माझं जीवन बदलवण्याचं त्या दिवशी ठरलं. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन टू हर चेंज. म्हणजे बरेच क्षण थोडंसं शांतता, लॉंग पॉज घेतल्यानंतर मी मीनाला विचारलं, आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन टू हर चेंज, की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तिला किती वेळ लागला. सो वन्स धिस रिअलायझेशन ओन्ट सी सेट. ती म्हणाली, एकदा त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर, रिअलायझेशन डाऊनवर्ड्स म्हणजे बिगॅन टू रिअलाइज, म्हणजे त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ओके, त्या जाणीवेची अनुभूती. वन्स धिस रिअलायझेशन डाऊन सी सेट. आता रिअलायझेशन डाऊन म्हणजे काय. वन्स धिस रिअलायझेशन डाऊन सी सेट इट टूक्स मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. ओके, इन टू इफेक्ट. तर ती काय म्हणते, वन्स धिस रिअलायझेशन डाऊनवर्ड. आता रिअलायझेशन डाऊनवर्ड्स म्हणजे काय, बिगॅन टू रिअलाइज म्हणजे जाणीवेची अनुभूती होणे. म्हणजे ती जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर इट टूक्स मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट्स. म्हणजे ती अनुभूती झाल्यानंतर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास किती वर्ष लागली, 2 years, ऑलमोस्ट 2 years, जवळपास 2 वर्ष लागली. नाव नथिंग मॅटर्स. आता मला कोणत्याच गोष्टीची फरक पडत नाही. नाव नथिंग मॅटर्स. आय एम ऑलवेज हॅपी. आता मी नेहमी काय असते, आनंदी आहे. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. मग कोणत्याही व्यक्तीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी काय बघतो तर हॅपीनेस, आनंद बघतो. इन एव्हरी स्मॉल थिंग, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये, अँड एव्हरी पर्सन, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काय, आय फाइंड हॅपीनेस, मी काय बघतो, आनंद बघतो. ओके. डिड यू गिव एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. मी विचारलं की तू आपल्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिली का. तेव्हा ती म्हणाली, नो, अनफॉर्च्युनेटली नो,
अनफॉर्च्युनेटली, आता अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने, बाय द टाईम, त्यावेळी आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. आणि काय झालं तर आय अंडरस्टूड थिंग्स, मला त्यावेळी मला काही समजण्याच्याच पूर्वी ही वॉज डेड, तो काय झाला तर मृत पावला. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. ओके, सो ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम म्हणजे त्याचे एक रिस्पेक्ट म्हणून, त्याला एक श्रद्धांजली म्हणून आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर, म्हणजे त्याची जी ग्रँड डॉटर होती, त्याची जी नाती होती, तिला मी स्पॉन्सर्ड केलं. कशासाठी? टू अ बोर्डिंग स्कूल, म्हणजे जो तिचा बोर्डिंग स्कूलचा जो खर्च होता तो मी काय केलं? स्पॉन्सर्ड. आता स्पॉन्सर्ड म्हणजे काय? टू ॲक्सेप्ट समवन्स फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एखाद्याची आर्थिक जबाबदारी स्वीकारणे. म्हणजे मी तिच्या बोर्डिंग स्कूलची संपूर्ण आर्थिक जबाबदारी स्वीकारली. काय म्हणून? ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम, त्याला एक श्रद्धांजली म्हणून त्याचे जे नाती होती तिची संपूर्ण राहण्या खाण्यापिण्याची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारली, स्पॉन्सर्ड केली, अशी सुधा मूर्ती ही लेखिका यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि हा पाठ तिच्या तर कोणत्या वाईज अँड अदरवाईज ह्या पुस्तकामधून घेतलेला आहे. ओके, सो आय होप यू माइट बी अंडरस्टूड. इफ you like my video, so don't forget to hit the like button. See you next video. Keep practicing and have a fun.